हॅलो फ्रेंड्स, आज आपण विज्ञानामधील 16वे प्रकरण प्रकाशाचे परावर्तन हे काही ॲक्टिव्हिटी म्हणजेच कृतींच्या सहाय्याने स्पष्ट करणार आहोत. दरवर्षी या प्रकरणातून एक गुणांचे प्रश्न विचारलेत, मात्र 2022-23 मध्ये 2 गुणांचे प्रश्न विचारलेत. चला मग हा जो 1 किंवा 2 गुण आहे हे आपण अगदी कृतींच्या सहाय्याने सहज समजून घेऊयात. प्रकाश म्हटला की संबंधी येतो दृष्टीची संवेदना. म्हणजेच आता बघा, रात्रीच्या वेळी आपण जर दिवा बंद केला आणि खोलीमध्ये आपण बघितलं तर कुठलीच वस्तू आपल्याला दिसणार नाही, का तर सर्वत्र अंधार पसरलेला. परंतु आपण जर टॉर्च त्या वस्तूंवर प्रकाशित केली तर आपल्याला लगेच त्या वस्तू दिसू लागतील. याचं कारण काय तर बघा, समजा टॉर्च आहे ही आपण एखाद्या वस्तूवर त्याचा प्रकाश प्रकाशित केला तर हा जो प्रकाश आहे तो प्रकाश त्या वस्तूवरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांकडे जाणार आहे. ओके, म्हणून आपल्याला ती वस्तू दिसणार आहे. तर हे एक कारण आहे की प्रकाशाचे परावर्तन जर झाले तरच वस्तू आपल्याला दिसते. आता परावर्तन म्हणजेच काय तर एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. पण बघा, आता हे व्याख्या झाली, पण तुम्हाला नक्की कळली का? आपण यासाठी अजून कृती बघूयात. काय बघा, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात, याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. दिशा बदलून ते परत फिरतात. चला आपण एक छोटीशी कृती करूया त्याच्यावर. आता येथे आपण काय घेतलंय, कांगवा घेतलेला आहे. समोर तुम्हाला आरसा दिसतोय आणि या आरशाच्या साहाय्याने आपण अंधारात हे प्रयोग करूयात. इथे तुम्हाला दिसतं की कंगवा आहे, उभा ठेवलेला आहे आणि आरसा आहे. ओके, मी प्रकाश किरण हे कंगव्यामधून म्हणजे थोडं ते रेज म्हणजे किरणांसारखे समोर बघा आरशावर पडतायत आणि ते या डायरेक्शनला परावर्तित होत आहेत. बघा, मी पेन दाखवतोय, इकडे ते पुन्हा फिरलेले आहेत. बघा, मी डायरेक्शन बदललं तर त्यांचं देखील डायरेक्शन बदललं. टॉर्च मी या पद्धतीने ठेवलं, बघा ते जवळ येत गेले. पुन्हा मी थोडं क्रॉस केलं तर प्रकाश किरण पुढे आपल्याला पडताना दिसत आहेत. ओके, इथे तुम्हाला प्रकाश किरण आणि हेच ते परावर्तित किरण आहेत. आपण कंगव्याचा वापर का केला हे तुमच्या लक्षात आलं असेल की किरण आपल्याला दिसावेत म्हणून. अगदी सोपी ॲक्टिव्हिटी आहे, पण याच्याने काय झालं, प्रकाशाचे परावर्तन. जर आता मला सांगा की मी स्ट्रेट किरण मारतोय तर आपल्याला इथे परावर्तन दिसतंय का? इथे परावर्तन जरी दिसत नसले तरी ते प्रकाश किरण समोरच टॉर्चच्या दिशेने येत आहेत. ओके, तुम्हाला ही अरेंजमेंट कळली असेल की इथे आपण कंगवा आणि आरसा वापरलेला आहे. ओके, आता आपण पुढे जातोय की त्यात आपाती किरण आणि परावर्तित किरण अजून थोडं डीपमध्ये बघूयात. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण म्हणतात. ओके, आणि इन्सिडंट रे, आपाती किरण इन्सिडंट रे, टच झालं इन्सिडंट रे. आणि आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपण आपतन बिंदू म्हणतोय. ओके, इन्सिडंट पॉईंट म्हणतात त्याला. आणि पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. जे मगाशी मी दाखवलं की अरे इकडे हे बघा, हे रेज परत आलेले आहेत तर ते परावर्तित किरण. म्हणजे इथे आपण 2 गोष्टी बघितल्या, एक आपाती किरण आणि दुसरं आहे परावर्तित किरण. आपाती किरण आणि परावर्तित किरण. अजून आपण काही ॲक्टिव्हिटीमध्ये ते व्यवस्थित क्लिअर करूया. आता बघा, या पद्धतीने इथे आरसा वापरलेला आहे. इथे आपाती किरण ए बिंदूवरून ओ बिंदूवर आले आणि ओ मधून बी वर ते परावर्तित झाले. मध्ये ओ एन ही एक स्तंभिका आहे. यांच्यामध्ये म्हणजेच आपाती किरण आणि स्तंभिकामध्ये तयार होणारा जो कोन आहे त्याला आपतन कोन म्हणतात. तसेच स्तंभिका म्हणजेच ओ एन आणि ओ बी परावर्तित किरण यांच्यामध्ये तयार होणारा कोन आहे तो परावर्तन कोन आहे.
आय म्हणजे इन्सिडन्स अँगल किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर असे 2 अँगल्स आहेत. आता यामध्ये स्तंभिका कोणाला म्हणतात? स्तंभिका ON आहे. पण आरशाची स्थिती जी आहे ती दर्शवणाऱ्या रेषेस जो 90 अंशाचा कोन तयार करतो, बघा हा 90 अंशाचा कोन करतोय. कोण करतोय? ON करतोय. मग इथे ONला स्तंभिका म्हणणार. कोणाला 90 अंशाचा कोन? तर आरशाला. ओके, ही कन्सेप्ट तुमची बऱ्यापैकी क्लिअर झाली असेल. अजून आपण यासाठी काय करूयात की छोटी पुन्हा एक कृती करून बघूयात. आता कृती करत असताना आपण अरेंजमेंट एकदा चेक करूयात. आरसा वापरला आणि एक कोन मापक आहे आणि सेम आपण लाईटचा वापर इथे करतोय. आता आपण लेझर लाईटचा जरा वापर करूयात या ठिकाणी. आता इथे तुम्हाला दिसतंय की हा मी पेन ठेवलेला आहे. हा तुमचा O बिंदू झाला आणि ON म्हणजे ही स्तंभिकेचं काम करणार आहे. कसलं काम करणार आहे? स्तंभिकेचं काम. मग मी इथे या पॉईंटवर आपले प्रकाश किरण मारतोय आणि इथे बघा मी समजा 50 अंशावर लेझर ठेवलेला आहे. तर इथे पण जी लाईट तयार होत आहे ही बघा किती साधारणतः 50 अंशावरच लाईट इथे येत आहे. कळलं? म्हणजेच काय तर दोन्ही प्रकारचे जे अँगल आहेत म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आय आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असेल. चला मी एक काम करतोय 30 अंशावर ठेवतोय. मग इकडे पण कुठे असणार आहे? ते 30 अंशावर असणार आहे. बघा 30 अंशावर असेल. अजून मी बघा इथे 60 अंशावर ठेवतोय आणि पुढे O बिंदूवर प्रकाश किरण मारतो. इथेही तुम्हाला 60 अंशावर बघा दिसत असेल. यावरून आपण काय सांगणार आहोत तर अँगल ऑफ इन्सिडन्स आय आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर हे दोन्हीही काय असणार आहेत? सेम असणार आहेत. ओके, चला अजून पुढच्या आपण ॲक्टिव्हिटीमधून हे सगळं त्याची उत्तरं देऊयात. मग अशी आपण जी ॲक्टिव्हिटी केली, आरसा वापरलाय. इथे हा ॲरो याचा अर्थ होतो की इन्सिडंट रे म्हणजे आपतन किरण या ठिकाणी वरून गेलेले आहेत. मग AO हे झालं आपतन किरण आणि OT हे झालं परावर्तित किरण. यांच्यामध्ये जर अँगल म्हणजे कोन 30 अंशाचा आहे तर परावर्तित कोन पण कितीचा असणार आहे? 30 अंशाचा असेल. आपतन कोन आणि परावर्तन कोन. ओके, आय आणि आर दोन्ही सेम असणार. हा आय आर दोन्ही सेम 30 अंश. तर इथे देखील आपलं उत्तर 30 अंश असेल. अँगल 45 अंशाचा असेल कोन तर परावर्तन कोन पण 45 अंशाचा असेल. आपतन कोन 60चा असेल तर परावर्तन कोन देखील 60चा असेल. म्हणजे जी मगाची आपण कृती केलेली आहे ती यासाठीच आहे. ओके, समजलं तुम्हाला? आता अगदी डीपमध्ये आपतन कोन आणि परावर्तन कोन कळलं असेल. मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहे जे आपतन कोन आणि परावर्तनाशी संबंधित आहे. आता इथे बघा प्रकाशाचे परावर्तन होत असताना 2 प्रकारे परावर्तन होतं. एक नियमित परावर्तन ज्याला म्हणतात आणि दुसरं आहे अनियमित. नियमित म्हणजे रेग्युलर रिफ्लेक्शन. आता रेग्युलर रिफ्लेक्शनची एक खासियत आहे की सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभाग, ओके, त्याच्यावरून जे परावर्तन होतं त्यास नियमित परावर्तन म्हणणार. सपाट आणि गुळगुळीत. मग याच्यामध्ये तयार होणारे आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. इथे देखील आपण थोडा आवर्जून लक्ष देऊयात. आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात. म्हणजे I1, I2, I3, R1, R2, R3. आता ही भानगड काय आहे बघा. इथे एक प्रकाश किरण मारला आपतन, दुसरा याला A पॉईंट म्हणूयात, B पॉईंट म्हणूयात आणि C पॉईंट, आणि हे तीनही एकाच सोर्समधून प्रकाश किरण तिथे मारलेला आहे. ओके, मग यांच्यापाशी तयार होणारे एकाच सोर्समधून आलेले आहेत म्हणून A, B आणि C तिघांचे I1, I2, I3
म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आपतन कोण हे सारखेच असणार आहेत. तसेच R1 R2 R3 हे देखील सारखेच असणार आहेत. बरं, I1 आणि R1 हे पण सारखे असणार आहेत, म्हणजे सगळ्याच प्रकारचे पृष्ठभागावरील जे कोण आहेत ते सारख्याच मापाचे असतात. ओके, पण आता इथे बघा, खडबडीत पृष्ठभाग हा झाला नियमित परावर्तन. आता खडबडीतमधून जे होणारे आहेत ते अनियमित आहेत. इथे आपण बघूयात नियमित कुठून होणार आणि अनियमित कुठून होणार. आता इथे आपल्याला कळलं की अरे नियमितसाठी आपण या प्रकारचा एक सोर्स वापरतो की सपाट आरसा असेल, हा देखील नियमित झाला. ओके, दिसते तुम्हाला नियमित. आणि अनियमितमध्ये बघा, आता आपण मी इथे सहज एक भांडा वापरलेला आहे, याच्यावरून अनियमित पृष्ठभाग म्हणजे बघा, याच्यात इथे मारल्यानंतर त्याचे परावर्तन होणार, परंतु तो कोणत्या डायरेक्शनने असेल हे त्या खडबडीत पृष्ठभागावर डिपेंड असेल. ओके, आता इथे बघा, अगदी बारकाईने जर तुम्ही बघितलं, 1 2 3 हे तीनही आपत्ती किरण हे एकाच सोर्समधून आलेत, पण त्यांचे परावर्तित किरण बघा काय झालेत. I1 इथून आला, R1 इकडे गेला, I2 आला, त्यानंतर R2 हा इकडे फिरला, I3 इकडे आला आणि R3 इकडे फिरला. आहे का त्यांचं डायरेक्शन सेम? तर वेगळं आहे. म्हणजे इथे त्यांचे I1 I2 I3 हे सारखे असणार आहेत का? नाही आहेत. बघा, सगळे वेगळे आहेत. R1 R2 R3 हे सारखे असणार का? नाही. पण इथे I1 आणि R1 हे समान असणार आहेत. लक्षात ठेवा काय मुद्दा म्हटलं, I1 आणि R1 हे समान असणार आहेत. त्याच्यासाठी आपण थोडंसं मॅथमॅटिकल पण बघूयात. काय म्हटलं बघा, खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास, हा खडबडीत पृष्ठभाग आहे, इथून परावर्तन जे होणार ते अनियमित परावर्तन असेल. आपत्ती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात, म्हणून त्यांचे परावर्तन कोणही समान मापाचे नाहीत. म्हणजे I1 I2 I3 हे तीनही वेगळे असतील, R1 R2 R3 हे तीनही वेगळे असतील. पण इथे जर आपण गुळगुळीत पृष्ठभागावरची जर कंडिशन बघितली तर याच्यामध्ये I1 I2 I3 R1 R2 R3 हे समान मापाचे. पण इथे बघा, I1 व R1 हे समान मापाचे आहेत. ओके, I2 आणि R2 हे पण समान मापाचे आहेत आणि I3 व R3 हे पण समान मापाचे आहेत. कोणामध्ये? अनियमित परावर्तनामध्ये. चला आता काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी बघूयात. नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाशाचे परावर्तनाचे नियम पाळले जातात. मगाशीच म्हटलं मी, परावर्तन होत नाही असं नाही. अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले नसते, तर ते काय होते, परावर्तित पृष्ठभाग अनियमित आणि म्हणजेच खडबडीत असल्याने मिळाले असते. नियम पाळतात, पण का असं होतं तर पृष्ठभाग हा खडबडीत असतो. तिसरं, अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो. जसं मगाशी म्हटलं की हे सगळे आपतन कोन किंवा सगळेच परावर्तन कोन वेगळे असतात, परंतु एकाच आपतन बिंदूशी होणारे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचेच असतात. म्हणजे हे जे लिहिलेलं आहे ते, हे I1 बरोबर R1 आणि I2 बरोबर R2. आता हे सगळं आपण परावर्तन बघितलं, पण मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इथे परावर्तनाचे नियम बघायचे. आपण पुढे जाऊन पुन्हा एकदा मागे येण्याचं कारण की तुम्हाला आता कन्सेप्ट नीट कळलेले आहे. तर बघा, प्रकाश परावर्तनाचे 3 नियम आहेत. पहिला, आपतन कोन आणि परावर्तन कोन समान मापाचे असतात, म्हणजेच I1 आणि R1 हे समान मापाचे आहेत. समजा आपत्ती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आपतन कोन, परावर्तन कोन, किरण आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात आहेत, एकाच जॉमेट्रिकल प्लेनमध्ये आहेत. आणि आपत्ती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस नेहमी असतात. हे बघा, ही स्तंभिका आहे, त्याच्या इकडे आपत्ती किरण आहे आणि इकडे परावर्तित किरण आहे.
ओके, मग आता तुम्हाला अजून डीपमध्ये परावर्तनाचे नियम कळले की जे तुम्हाला पुढे अजून ॲप्लिकेशन म्हणून वापरायचे आहेत. मित्रांनो, आपण परावर्तित प्रकाशाचे परावर्तन ओके आणि त्याच्याशी संबंधित काही ॲप्लिकेशन म्हणजे त्यांचा उपयोग कुठे होतो ते बघतोय. केश कर्तनाला तुमच्या मागे आणि पुढे आरसा असतो. म्हणजे बघा याप्रमाणे जरा अरेंजमेंट असते आणि तुम्ही इथे मध्ये बसलेले आहात. तुम्हाला तुमचे फ्रंट बाजू पण दिसते, समोरील बाजू आणि पाठीमागची केस देखील दिसत आहेत. आणि अशा तुमच्या किती प्रतिमा तयार होऊ शकतात, तर तुमच्या अनंत प्रतिमा तयार होतील. आता सेम अनंत म्हणजे इन्फायनाईट, मोजता न येणाऱ्या. तसेच इथे तर मी सेम सोर्स वापरतोय. ओके, तर इथे देखील जर आपण बारकाईने बघितलं तर खूप सारे हे सोर्स आपल्याला पॉईंट सोर्स दिसणार आहेत आणि ते किती असणार आहेत, अनंत असणार आहेत. ओके, आता बघा आपण चंद्राचे पाण्यातील प्रतिबिंब कशा प्रकारे पाहतोय. चंद्र स्वयंप्रकाशित नसल्याने सूर्याचा प्रकाश कोणावर पडतोय, चंद्रावर पडतोय आणि त्याचे परावर्तन होते. त्यानंतर पाण्यातून परावर्तित प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते, आपल्याला चंद्राचे प्रतिबिंब दिसते. म्हणजे आपण असं थोडक्यात बघूयात की हा आहे चंद्र, हा आहे मोठा लांब आहे सूर्य. सूर्यावरून काय झाले, प्रकाश किरण कोणावर पडले, चंद्रावर पडले. इथे कोण आहे, आपण आहोत. आपल्या बाजूला काय आहे, पाणी आहे. ओके, आणि हे चंद्राचे प्रकाश किरण कुठे परावर्तित होतात, तर इकडे पाण्यामध्ये होतात आणि पाण्यामधून कुठे, तर आपल्या डोळ्यांमध्ये. म्हणजे आपण या प्रकारे ते पाहतोय. ओके, म्हणजे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. इथे एक छोटीशी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिली आहे. 3 समान आकाराचे आयताकृती आरसे घ्या. चला आपण पटकन घेऊन बघूयात. 3 आरसे. परावर्तक पृष्ठभाग आतमध्ये येईल अशा रीतीने 3ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकनपट्टीने चिकटवा. म्हणजे मला असं करायचं आहे. 3 आरसे, पण हे आता तसं लांब घ्यायला पाहिजे, पण या प्रकारे यांनी सांगितलेले आहे त्रिकोणी स्वरूपात. आणि पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकनपट्टीने चिकटवा. ओके, आणि त्याची खालची एक बाजू आपण बंद केलेलीच आहे असं समजूयात. आता बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर काही रंगीत कागदाचे कपटे वगैरे टाकायचे. मगाशी आपण बघितलं की 2 सपाट गुळगुळीत आरसे एकमेकांच्या समोर आहेत, त्या अनंत प्रतिमा मिळत आहेत. आणि आता काय झालं की 3 आरसे या पद्धतीने चिकटवलेले आहेत आणि काही रंगीत कागद याच्यामध्ये टाकलेले. मित्रांनो, हे केल्यानंतर आपल्याला एक शोभादर्शी मिळणार आहे, किंवा त्याला आपण कॅलिडोस्कोप म्हणतो आणि किंवा चारूदर्शी म्हणतो. आता त्याच्या ॲप्लिकेशन्स काय आहेत. ओके, तर वरून आपण काय करणार आहोत, त्याच्या इथे वरून पण आपण एक कागद लावतोय आणि कागद लावून इथे एक छिद्र पाडतोय. ओके, होल पाडतोय आणि त्या छिद्रामधून आपण आतले जे काही कलरफुल ज्या डिझाईन तयार झालेले आहेत ते आपण बघतोय. मग कॅलिडोस्कोपचं म्हणजे शोभादर्शीचं काम काय आहे, तर बघा कॅलिडोस्कोप पाहिल्यास वेगवेगळ्या रचना तयार होतात. आतमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रचना तयार झालेल्या मिळतील. त्याचं एक स्पेशलायझेशन वैशिष्ट्य काय आहे, एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. ओके, पुन्हा येत नाही. आणि प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगळीच असते, रचना ही वेगळी असते. आता खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणं, याच्यासाठी कॅलिडोस्कोप वापरतात. वस्त्रोद्योग, कापड उद्योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभिकल्पक म्हणजे डिझाईन तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. काय स्पेसिफिकेशन आहे कॅलिडोस्कोपचं, एकदा तयार झालेली डिझाईन पुन्हा तयार होत नाही. ओके, तर हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. समजलं असेल तुम्हाला. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय, परिदर्शी. पुन्हा काय म्हटलं, एका पुठ्ठ्याचे खोके घ्या. ही अरेंजमेंट बघा, एक बॉक्स आहेत. आपण असं म्हणूया त्याला 1 बॉक्स, 2 बॉक्स आणि 3 बॉक्स घेतलेले आहेत. असं थोड्या वेळासाठी विचार करूयात.
ते याप्रमाणे चिकटवलेले आहेत. पण इथे कट मारलेला आहे आणि कट मारून इथे आरसा बसवलेला आहे. बरं, हा आरसा बसवताना हा कितीचा कोन केला आहे रे? तर 45 अंशाचा. सेम इथे देखील कितीचा कोन आहे? 45 अंशाचा कोन आहे. ओके. आणि हे दोन आरसे एकमेकांना समांतर आहेत. कसे आहेत ते? समांतर आहेत. म्हणजे इथे एक असं बसवला आहे तर दुसरा या पद्धतीने बसवलेला आहे. झाले ना एकमेकांना समांतर. आणि समांतर झाल्यावर काय होतं की समजा आपण इकडनं प्रकाशकिरण मारला तर तो डोळ्यावर जायला पाहिजे. हां, बघा मी एक पर्टिक्युलर पॉईंटला मारला. कुठे येतोय डोळ्यावर ते? तर त्या व्यक्तीच्या समजा डोळा असेल तर त्या डोळ्यावर येईल. आता हा पुढे जातोय त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. बघा मी फिरवतोय, तुमच्या लगेच लक्षात येईल. ओके. ठीक आहे. तर इथे या पद्धतीने हे अरेंजमेंट असते. आणि इथे बघा बाहेरून आलेला प्रकाशकिरण, जसं मगाशी प्रकाशकिरण दाखवलं तुम्हाला, तो या पद्धतीने इथे येणार आणि इथून तो डोळ्यात जाणार. आता याचा फायदा काय होतोय? समजा एवढाच पार्ट आपण पाण्यामध्ये आहोत आणि बाहेर काढलेला आहे आणि इकडे काय आहे तर पाणी आहे. तर मग समोरचं व्यक्ती आहे किंवा आपण म्हणतोय की आपल्याला थोडं खुफिया एजन्सी वगैरे किंवा थोडं बंकर्स वगैरे आहेत, याच्यामध्ये जर आपल्याला परिदर्शीचा वापर करता आला तर समोरील व्यक्ती आहेत किंवा आपण म्हणतोय दुसरे सैनिक आहेत, त्यांना हे सगळं आपण प्रत्यक्षात दिसू नये पण त्यांची हालचाल आपल्याला बारकाईने बघता यावी यासाठी हे वापरलं जातं. आता बघा खालच्या खिडकीतून तुम्हाला वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसतील. आणि परिदर्शीचा उपयोग पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास, तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठभागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी केला जातो. आणि कॅलिडोस्कोप आणि परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुंतवणुकीवर कार्य करतात. आणि इथे प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन कोणामध्ये होते? तर कॅलिडोस्कोप आणि परिदर्शी हे दोन ऑप्शन्स आहेत. मित्रांनो, तुम्हाला धडा अगदी व्यवस्थितरित्या समजला असेल. आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.